केंद्रीय गृहमंत्री अमित भाई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीनं हा दौरा आयोजित केलेला आहे. आज दुपारी नागपूरला, संध्याकाळी संभाजीनगरला, उद्या नाशिकला आणि उद्या दुपारनंतर कोल्हापूर अशा प्रकारचा हा दौरा आहे. साधारणतः विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पक्षाचे जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, मग बूथ प्रमुख असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्या ठिकाणचे मंडल अध्यक्ष असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, अशा जवळपास निवडक 1 ते 1,500 कार्यकर्त्यांसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आगामी निवडणुका भारतीय जनता पार्टीला जिंकण्यासाठी एक रचना या बैठकीमध्ये तयार करण्यात आली. कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची उपस्थिती, त्यांच्यामध्ये असलेला उत्साह पाहून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी नक्की जिंकेल असा विश्वास आम्ही अमित भाईला दिला. महाराष्ट्रात पहिल्यापेक्षाही जास्त सीट्स या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि त्याच प्रमाणात NDAचे जे आमचे सहयोगी पक्ष आहे ते सुद्धा या ठिकाणी जिंकतील. जागा वाटपासंदर्भात उत्सुकता होती, तर त्या संदर्भात काय झालं, काय सांगा? जागा वाटप, आमचे नेते मंडळी जागा वाटपाच्या चर्चेला बसत आहेत आणि आत्ताही मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आणि अमित भाई आणि आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एकत्र बसलेले आहेत. जागेच्या संदर्भात कुठलाही वाद आमच्यात आणि आमच्या मित्रपक्षात नाही आहेत. समोपचारानं या सगळ्या चर्चा होत आहेत आणि ज्या टायमाला अंतिम जागा वाटप होईल त्यावेळेस आम्ही प्रेसमध्ये कोणती जागा कोण लढवल याचं जाहीर करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.